नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 32 सोडवणार आहोत. क्लासिफाय दी फॉलोइंग अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स ॲज मोनोमियल्स, बायनॉमियल्स, ट्रायनॉमियल्स अँड पॉलिनॉमियल्स. येथे काही आपणास अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स दिलेले आहेत. त्यांचे आपणास मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल अँड पॉलिनॉमियल्समध्ये क्लासिफिकेशन करायचं आहे. सोडूया मित्रांनो. अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय? ज्यामध्ये समजा 5x + 3y + 9 म्हणजे यामध्ये अल्फाबेट्स पण आहेत. हे y आणि x हे काय आहेत? अल्फाबेट आहे. आणि 9 काय? कॉन्स्टंट. म्हणजे अल्फाबेट आणि कॉन्स्टंट दोघांचंही मिक्सचर आहे. म्हणजे हे काय झालं? अल्जेब्रिक एक्सप्रेशन. किंवा 3y² + 9x + 9y + 10. आता हे पण काय? अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. कारण याच्यामध्ये इंग्लिश अल्फाबेट्स पण आहेत, y आहे, x आहे आणि कॉन्स्टंट पण आहे. पण टर्म किती याच्यामध्ये? ही एक टर्म आहे 3y², 9x, 9y, 10 म्हणजे 1 2 3 4 टर्म. ह्या 4 टर्म्स मिळून काय झालेलं आहे? अल्जेब्रिक एक्सप्रेशन. तसं हे किती टर्म आहे? 1 2 3 टर्म्स मिळून झालेला आहे. म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशनसाठी 1 टर्म असेल, फक्त एकच टर्म, समजा फक्त याच्यामधला फक्त 9च घेतला आपण, तर हे काय होईल? एकाच टर्मचं अल्जेब्रिक एक्सप्रेशन होईल. याला आपण काय म्हणणार? मोनोमियल. किंवा फक्त 3x असंच असेल तर आपण काय म्हणणार? हे मोनोमियल अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. म्हणजे फक्त एकच टर्म त्यामध्ये पाहिजे. ॲन अल्जेब्रिक एक्सप्रेशन कंटेनिंग ओनली 1 टर्म इज कॉल्ड मोनोमियल. म्हणजे मोनोसाठी काय वापरतात? 1. मोनो म्हणजे 1. बाय म्हणजे काय? 2. आणि ट्राय म्हणजे काय? 3. आणि अनेक म्हणजे पॉली म्हणजे काय? मोर दॅन 4, मोर दॅन 3 म्हणजे पॉली. आता येथे 9 हा काय? फक्त आपण 9 जर 9चा विचार केला तर मोनोमियल होईल. समजा आपण ह्या 2 टर्मचा विचार केला, दुसरं एक्सप्रेशन आपण असं लिहिलं 5x + 3y. याच्यामध्ये किती टर्म आहेत? 2च आहेत. हे एक टर्म आणि ही एक टर्म. म्हणजे हे काय होईल? बायनॉमियल. 2 टर्म आहेत म्हणून बायनॉमियल. म्हणजे पॉलिनॉमियल हा वर्ड आहे ना आपला, पॉलिनॉमियल. येथे फक्त आपण बाय 2 टर्म आहेत म्हणून बाय ॲड केलेलं आहे आपण, म्हणजे बायनॉमियल झालेला आहे. 1 टर्म असेल, समजा याच्यामधला फक्त 9च घेतला आपण, तर काय होईल? मोनोमियल. पॉलीऐवजी काय आपण घेतलं आहे? मोनोमियल. आता 3 टर्म, यामध्ये 3 टर्म आहे 1 2 3. समजा दुसरे xy सोडून देऊ, आपण दुसरे घेऊ 3n² + 2m आणि +1. याच्यामध्ये पण अल्फाबेट पण आहे आणि कॉन्स्टंट पण आहे. हे कसं आहे? अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. तर यामध्ये आपण किती टर्म आहेत? ही एक टर्म आहे, ही एक आणि ही एक. म्हणजे 1 2 3 टर्म आहेत म्हणून याला आपण काय म्हणणार? ट्रायनॉमियल. 3 टर्म असेल तर आपण ट्रायनॉमियल. An algebraic expression containing 3 terms is called trinomial. An algebraic expression containing 2 terms is called binomial. An algebraic expression containing only 1 term is called monomial. म्हणजे आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आणि 3 पेक्षा जास्त म्हणजे 4 किंवा 4 पेक्षा जास्त असेल. आता इथे 1 2 3 4 आहेत. 1ला आपण म्हणलं असतं मोनोमियल, 2चा विचार केला तर बायनॉमियल होईल, 3चा विचार केला तर ट्रायनॉमियल. पण इथे 3 पेक्षा जास्त आहेत, 4 आहेत, म्हणजे ही कोणती होईल आपली? पॉलिनॉमियल. याचा विचार करत नाही. इथे y² आहे का क्यूब आहे? आता हे पण 3x⁴ समजा 2x³ 2y³ + 3y² + 1 आणि +m एवढं जर मिक्सचर असेल तरी पण ही काय? 1 2 3 4 5 6 टर्म होत्या याच्यात. त्यामुळे काय? ही पॉलिनॉमियल. आता फक्त एक कॉन्स्टंट जरी असेल तरी ती मोनोमियल होते. समजा 1 हा काय? मोनोमियल आहे. फक्त कॉन्स्टंट 2 असेल तरी पण ही
अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणलं तर याला काय म्हणणार आपण, मोनोमियल. मोनोमियल कोणतंही एक कॉन्स्टंट असेल, 7 म्हणजे काय, मोनोमियल. मोनोमियल, मोनो म्हणजे 1, मोनोमियल. आता समजा 7 मोनोमियल आहे आणि 1 मोनोमियलच आहे, आणि दोघांचं जर ॲडिशन घेतले आपण 1 + 7 म्हणजे मोनोमियल आणि प्लस मोनोमियल, म्हणजे हे बायनोमियल होईल का. टर्म तर 2 झालेले आहे आपल्या, पण याचा आन्सर किती येईल, याचा आन्सर आपल्याला काढता येते ना, 8 आन्सर येते. 8 म्हणजे काय होईल, मोनोमियलच होईल. मोनोमियल म्हणजे 2 कॉन्स्टंट असेल किंवा 3 कॉन्स्टंट 2 कॉन्स्टंट त्यांची जर ॲडिशन सबस्ट्रॅक्शन केली तर आन्सर एकच येईल आपलं, म्हणून मोनोमियलच येईल. त्यामुळे 1 + 7 ही बायनोमियल होणार नाही, ही काय होईल, मोनोमियलच होईल. त्याप्रमाणे आता आपण प्रश्न सोडवू आपले. आता 7x म्हणजे 1च टर्म आहे, हे काय आहे, मोनोमियल. 5y - 7z 5y - 7z म्हणजे याच्या 2 टर्म आहेत, 5y आणि 7z. -7z ही टर्म नाही आहे, फक्त यामध्ये काय आहे, 5y आणि -7z यामध्ये 2 टर्म आहेत. कोणत्या 2 टर्म आहेत, 5y आणि 7z. ह्या दोघांची सबस्ट्रॅक्शन आहे, म्हणून हा मायनस साईन आलेला आहे. म्हणजे त्या 2 टर्म कोणत्या आहेत, 5y आणि दुसरी 7z हे आहेत. -7z नाही, ह्या दोघांची आपण सबस्ट्रॅक्शन घेतलेली आहे, म्हणून ही पण काय आपली 2 टर्म असल्यामुळे बायनॉमियल. येथे किती टर्म आहेत, 1 2 3 आहेत, म्हणून ट्रायनॉमियल होईल. 1 2 3 4 किंवा 4पेक्षा प्लस असेल तर काय म्हणायचं, पॉलिनॉमियल. म्हणजे अनेक आहेत म्हणजे पॉली. आता इथे 2 आहेत म्हणून ही काय, बायनॉमियल. बायनॉमियलसाठी आपण 2 टर्म, येथे एकच टर्म आहे, एक म्हणजे मोनोमियल. 4 म्हणजे किती, एकच टर्म झाली म्हणजे मोनोमियल. आणि 1 2 3 येथे 3 टर्म आहेत, म्हणजे ही काय होईल आपली, ट्रायनॉमियल. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.